कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत। मंगळवेढा गट विकास अधिकाऱ्याविरोधात जनतेत प्रचंड संताप, सर्वच कामे रेंगाळले। मंगळवेढा पंचायत समितीच्या कारभारावर कोणाचाही वचक राहिला नाही। ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची कामे होताना दिसत नाहीत। गट विकास अधिकारी कोणाचेही फोन उचलत नसून कार्यालयातही उपस्थित नसतात। त्यामुळे अनेक कामे रेंगाळली असून गट विकास अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत अधिकाऱ्यांमधूनही उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसत आहे। पंचायत समितीमध्ये नागरिकांची अनेक कामे प्रलंबित असून कर्मचारी व नागरिक यांच्यामध्ये वितृष्ट निर्माण होऊ लागले आहे। आमदार समाधान आवताडे यांनी 2 वेळा आढावा बैठका घेऊन पंचायत समितीच्या कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना गट विकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या। त्यावेळी काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आमदारांनी गट विकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या। मात्र पंचायत समितीच्या कारभारात कोणतीही सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही। कर्मचाऱ्यांमधून गट विकास अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचे खासगीत बोलले जात आहे। त्यामुळे सुमारे 10 कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले आहे। त्याचबरोबर एका कंत्राटी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला असून ग्रामसेवक ही सामुदायिक रजेवर जाण्याच्या तयारीत असल्याने गट विकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची चर्चा तालुकाभर होत आहे। मंगळवेढा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉक्टर जास्मिन शेख यांनी या कार्यालयाचा पदभार घेतल्यापासून त्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित बोलत नसल्याचे वारंवार नोटिसा काढणे अशा अनेक तक्रारी कर्मचारी खासगीत सांगत आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 वर्षापासून विहिरी मंजुरी असूनही त्यांना कार्यारंभ आदेश दिला जात नाही। वारंवार विहिरींची स्थळ पाहणी करायला लावणे, वेगवेगळे नियम लावून प्रस्ताव परत पाठवणे असे प्रकार सुरू असल्याचे समोर येत आहे। यामुळे नागरिक वैतागले असून लाभार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत। मात्र गट विकास अधिकारी कोणत्याही कामाची जबाबदारी घेत नाहीत। नागरिक भेटावयास गेले असता ते संबंधित कर्मचाऱ्यांकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत। त्यामुळे कर्मचारी वैतागले असून अनेकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले असल्याचे बोलले जात आहे। आमदार समाधान आवताडे यांनीही वारंवार गट विकास अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या होत्या। त्याचबरोबर त्यांच्या बदलीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडेही पत्रव्यवहार केला असल्याचे समजते। एकंदरीत या आठवड्यात पंचायत समितीवर सभापती निवड होऊन पदाधिकाऱ्यांचे राज्य येणार असल्याचे आगामी काळात गट विकास अधिकारी व पदाधिकारी यांच्यात संघर्ष पाहावयास मिळण्याची चिन्हे दिसत आहेत। गट विकास अधिकारी जास्मिन शेख यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही। लोकप्रतिनिधींनी सूचना देऊनही कामात सुधारणा नाही। गट विकास अधिकारी व कर्मचारी यांच्या कारभाराबाबत आमदार समाधान आवताडे तसेच मला येऊन भेटून त्यांच्या तक्रारी करीत आहेत। ग्रामसेवक तर सामूहिक रजेवर जाण्याच्या तयारीत आहेत। त्यांना मंगळवेढ्यात काम करायची इच्छा नसेल तर त्यांनी स्वतःहून बदली करून घ्यावी। लोकप्रतिनिधींनी सूचना देऊनही त्या कामात सुधारणा करीत नाहीत। आढावा बैठका झाल्यानंतर बैठकांचे इतिवृत्तांत 4-4 महिने देत नाहीत। कार्यालयात हजर नसतात। 2 दिवसात सभापती निवड होईल, त्यानंतर होणारा संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ बदली करून घ्यावी। प्रदीप खांडेकर, जिल्हा परिषद सदस्य, मंगळवेढा। आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा। आरबीएन न्यूज मराठी।